Suvi no Amaduna Elohim Alenu Masea de no Conona Alenu Masea de no Cononeo. We no Amaduna Elohim Alenu Masea de no Conona Alenu Masea de no Cononeo. So Bezrat Hashem, आजची शिवर आपण करू एसेर झखिरोत बद्दल आणि ती डिटेलमध्ये आपण चालू करू शिकायला. 10 अंग्रेजीमध्ये बोलतात 10 रिमेंबरन्स, मराठीमध्ये बोलू शकतो 10 आठवणी, जी आपल्याला शास्त्रमधना रोज 10 गोष्टींची आठवण केली पाहिजे हर एक इस्रायल माणसांनी, आणि त्याच्याबद्दल आपण बात करू. सो वेलकम टू द शिवर. जर तुम्हाला या शिवरमध्ये काय प्रश्न असतील तर मध्ये कधी पण तुम्ही मला चॅटमध्ये किंवा मध्ये विचारू शकता. ही टॉपिक एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण कितीतरी महिन्यापूर्वी कितीतरी शूर दिल्या युद्ध गिमेल इकारिम बद्दल. जे इकारिम आपण इग्दाल इमामध्ये बोलतो, दोन ओलामध्ये बोलतो, त्याला 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ बोलले जातात इंग्लिशमध्ये. जशा असं 13 प्रिन्सिपल्स आहेत, आणि ती सकाळची नमाज जर तुमच्याकडे सिदूर असेल आणि तुम्ही सिदूरमध्ये शाखरीची नमाजीच्या नंतर बघितला असतील तर बहुतेक करून सगळ्या सिगुलीमध्ये बहुतेक करून ते 13 इकारिम, युद्ध गिमेल इकारिम त्याला बोलतात, त्या ते असतात सिदूरमध्ये. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसले असेल. आज मी त्या कॅमेरा पुसला जरा, आणि नंतर मग ते 13 प्रिन्सिपल्स श्लोशस्त्रे इकारिम झाल्यावरती शाखरीच्या नावाच्या नंतर आसारा झखिरोत झेखिरोत म्हणजे 10 आठवणी. मराठीमध्ये जर ट्रान्सलेट केला तर त्याला 10 आठवणी बोलू शकतो. तर त्याच्याबद्दल आज मी बात करेन, कारण ही 10 आठवणी आपल्याला हर एक इस्रायल लोकाला रोज ह्या 10 गोष्टींची आठवणी केली पाहिजे, अशी आपल्याला आज्ञा आपल्या शास्त्रामधनं आपण शिकतो. आपल्या शास्त्रामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आज्ञा आहेत. शाबोतच्या दिवशी जे जागरणामध्ये आपण वाचतो 613 मिtzvot देवरायता, 613 आज्ञा, आणि नंतर मग त्याच्यानंतर 7 आज्ञा दे रब्बानान बोलले जातात, ते वाचतो. जिने जागरण मध्ये शिकल्या असतील ह्या वर्षी किंवा प्रिव्हियस वर्षामध्ये आणि लक्ष दिला असतील तर शाबोतच्या रात्री जी तिकून होते, ज्या जागरणच्या वेळेला जे वाचतो, खुमाश वाचले जातात, तानाखच्या मधले पॅसेजेस वाचले जातात, आणि नंतर मग 613 आज्ञा वाचले जातात. लक्ष दिला तर समजतं की 248 पॉझिटिव्ह कमांडमेंट आहेत. पॉझिटिव्ह म्हणजे मिtzvot असे बोलले जातात हिब्रू मध्ये. असे म्हणजे ज्या आज्ञा आपल्याला करायला पाहिजेत, पॉझिटिव्ह, ती आज्ञा पाळल्याने आपल्याला एक पुण्य भेटतो. आणि 365 आज्ञा लो तासे म्हणजे जे नाही करायला पाहिजे. चोरी नको करू, खून नको करू, वाईट बात नको काढू तोंडात ना, शब्दाचा उल्लंघन नको करू. तर ह्या नेगेटिव्ह 365 नेगेटिव्ह आणि 248 पॉझिटिव्ह आहेत. पण काय काय आज्ञा अशा आहेत ज्याच्या आपल्याला काय करायची जरूरत नाही. फक्त त्या बातेबद्दल आपण जर आपल्या दिमाखाने विचार केला तर आपल्याला त्याचा पुण्य भेटतो. आणि तशाच ह्या आसारा झखिरोत 10 गोष्टी ज्यांनी आपण जर आठवण काढली बरोबर तर आपल्याला त्याचा मिचवा भेटतो. म्हणून ह्या आज्ञाचा आपल्याला बेनिफिट असा आहे की काय न करता
फक्त ह्याचा विचार करण्याने आपल्याला पुण्य भेटतो. अजून याचा ऍडव्हान्टेज असा आहे की आपला डोका आपलं बितूल ठेवायच्या ऐवजी काय वेगळा वा विचार करायच्या ऐवजी ह्या 10 गोष्टींचा विचार केला तर आपल्याला बेनिफिट भेटतो. फक्त पुण्य भेटत नाही पण बेनिफिट पण भेटतो की माणसाला खुदाने असा दिमाग दिलाय की त्याला विचार येतात. चांगले विचार येऊ शकतात, वाईट विचार येऊ शकतात. कधी कोण त्रासामध्ये आहे तर तो त्रासाचा विचार करतो, त्याला तब्येतीचा, त्याच्या फॅमिली बद्दल, त्याच्या पैशाबद्दल, कामधंदा, पोरं बाळ ह्याची विचार आणि चिंता येऊ शकते. आणि बहुतेक लोकांना असे विचार येतात. पण जर आपण त्या आपल्या डोक्याने आपण एका टायमाला एक विचार करू शकतो, 10 विचार करू नाही शकत. आणि आपण जर आपला डोका बरोबर फोकस केला तर आपण चांगल्या विचारासाठी नेहमी विचार करत राहिलो तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि जर हे 10 विचाराचे विचार केला तर आपल्याला फक्त ते पॉझिटिव्ह बेनिफिट नाही पण आपल्याला पुण्य पण आपल्याला मिचवा पण मिळतो. म्हणून हे 10 रिमेंबरन्स, हे 10 गोष्टी ज्या आज्ञांमध्ये दिलेल्या आहेत, ज्याची आपण फक्त आठवण करून केली तर आपल्याला बेनिफिट भेटतो, आपल्याला मिचवा भेटतो, आपल्याला पुण्य भेटतो. तर ह्याच्याबद्दल आता मी चालू करतो. तर सिदूरमध्ये असं लिहिलेलं आहे, माझ्यासमोर सिदूर आहे. सकाळी नमाज झाल्यावरती युद्ध गिमेल इकारिम वाचू शकता आणि त्याच्यानंतर हे 10 गोष्टी 10 रिमेंबरन्स असारा जिख्रोनोत जखिरोत वाचू शकता. आणि वाचला नाही तरी पण फक्त त्याच्याबद्दल विचार केला तर आपल्याला त्याचा एक पुण्य भेटतो. तर मी आता सिदूर मधनं वाचतो पहिले सगळे ही 10 किंवा एक एक, आणि ते मराठीमध्ये एक एक सांगीन आणि नंतर मग आपण त्या एक एक बद्दल बात करू आणि समजायचे प्रयत्न करू बेजरात हशेम. खुदाच्या दयेने लेशेम इखुद कुठशा बेरिखू उशकिनते असं बोललं जातं हे वाचायच्या पहिले. हरे आणि मेक्काय मिtzvat आसे एसेर झखिरोत שחייב כל אדם לזכור בכל יום ואלו הן. तर हरे आणि मेकायम म्हणजे आता मी हे 10 गोष्टी जी फक्त विचार केल्याने मला त्याचा पुण्य भेटेल आणि जे हरेक माणसानी, इस्रायल माणसांनी याद केली पाहिजे दररोज. आणि ह्या अशा आता मी वाचला हिब्रू मध्ये सिदूर मधना. आणि पहिली गोष्ट म्हणजे येत्सियात मिच्राईम, आपण मिसर देशाच्या बाहेर आलो त्याची यादगार केली पाहिजे रोज. आणि ह्याच्याबद्दल मी आज जास्त बात करीन. आणि दुसराही वेहा शब्बात मी सिदूर मधनं वाचतो वर्ड टू वर्ड. आणि टाइम असला तर आपण त्या शब्बात बेजरात शेम शब्बात बद्दल पण बात करू. नसला तर नेक्स्ट शिवर मध्ये. तिसरी गोष्ट ज्याची आपण हर रोज आपल्याला आज्ञा दिलेली आहे, हर रोज त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, वेहा मान, पण मराठीमध्ये मानना बोलतो. मिसर देशामधनं बाहेर निघल्यावरती इस्रायल लोक 40 वर्ष वाळवंटामध्ये होते आणि त्यांना खानापिना जवळजवळ 2 मिलियन माणसं होती, च्या वरती होती. वाळवंटामधनं खानापिना कुठना येईल. उदानी चमत्कार केला आणि आकाशामधना मान पडाचा 6 दिवशी. 6व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी डबल मान पडाचा. आणि ह्याच्याबद्दल अजून बात आपण करू.
लाईनशी येऊ. पण आता आपण एक मराठीमध्ये हिब्रूमध्ये वाचू आणि मराठीमध्ये बोलू. तर आतापर्यंत बोललो आपण यित्ziat मिस्राईम, मिसर देशाच्या बाहेर पडण्याची गोष्ट. मिसर देशाची आपण बाहेर पडलो त्याची आठवण करायला पाहिजे रोज. शब्बात, जरी शब्बात 7वा दिवस आहे पण त्याची आठवण रोज केली पाहिजे. आणि ते आपण नामाजीमध्ये ऑटोमॅटिक करतो. यित्ziat मिस्राईमची पण करतो आणि शब्बाची पण करतो. तिसरी गोष्ट, मान. मान जो पडला वाळवंटामध्ये आणि आपल्या पूर्वजांना खायला भेटला, मान आला शामाईम आकाशामधना आणि दर 6 दिवस पडला. 6व्या दिवशी डबल पडला. ज्याला बिताखोन आणि एमुना होता खुदाच्या वरती, देवावरती, ज्याच्यावरती चांगला विश्वास होता, त्याच्या घराच्या दारावरती पडला. ज्याला एवढा बिताखोन, एवढा विश्वास नव्हता देवावरती, त्याचा लांब पडला आणि त्याला लांब जाऊन आणायला लागला. ज्यांनी जास्त घेतला, ज्याला जास्त पोरं आहेत, ते जास्त बायको माणसं आहेत घरी, त्याच्याशी जास्त त्यांनी घेतला, त्याचे जास्त झाडेला तो खराब झाला, सडला. ज्यांनी कमी घेतला त्याला बरोबर पुरला. अशी त्या महामानची मानना ज्याला आपण म्हणतो, वेगळे वेगळे चमत्कार झाले आणि त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट टाइमला किंवा टाइम मिळाला तर बात करू. चौथी गोष्ट ज्याची रोज आपण विचार केली पाहिजे, सिदूरमध्ये लिहिलेली आहे, उमासे अमालेक. अमालेक हा एसाव, याकोबचा भाव एसाव चा नातवाचा मुलगा होता. एसावचा मुलगा होता आणि त्याच्या एसावचा नातू की नातवाचा मुलगा, पंतू बोलतात मला वाटते, पंतू. आणि त्यांनी इस्रायल लोकांचा तो कझन, पण तरी पण त्यांनी मिसर देशाच्या बाहेर आल्यावरती पहिले ज्यांना युद्ध केली इस्रायल लोकांवरती ते हा अमालेक लोकांनी. आणि आपल्याला आज्ञा दिलेली आहे, जी आपण पुरीमच्या पहिले वाचतो पाराशात जाखोरमध्ये, की अमालेकला ठार मारून मारून टाकायला पाहिजे. ती आज्ञा आणि ती शाऊल अमालेकच्या वेळेला पाळली गेली. हमान हा राशा होता अमालेक मधना आणि तो मारले गेला पुरीमच्या स्टोरीमध्ये. तर ह्याची आपण रोज, चौथी गोष्ट ही आहे, मासे अमालेक, जे अमालेक बरोबर घडले त्याची यादगार केली पाहिजे. त्याची यादगार करायची आज्ञा दिलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये. कुठे लिहिलेली आहे ते हर एक याच्या वेळेला मी येईन तेव्हा दाखवीन. पाचवी, मामाधार सिनाय. जेव्हा आपल्याला 10 आज्ञा मिळाले, 50 दिवस मिसर देशाच्या बाहेर आल्यावरती, त्यावेळेला सगळी इस्रायल लोक हार सिनाय सिनाय बेडीच्या आजूबाजूला आले आणि त्यांनी पहिली आज्ञा ऐकली. दुसऱ्या आज्ञापासून सगळा त्यांनी मोशे रब्बेनू पासून ऐकले. आणि त्याची गोष्ट आपण हर एक दिवस आपल्या डोक्यामध्ये विचार केली पाहिजे, त्याची बद्दल बात केली पाहिजे. तर ही पाचवी गोष्ट. तर 10 पैकी आपण 5 आलो. परत ती रिपीट करतो. यित्ziat मिस्राईम, मिसर देशाच्या बाहेर यायची गोष्ट. हा शब्बात, शब्बातचा दिवस जो आपल्याला दिलेला आहे त्याची बद्दल दररोज त्याच्याबद्दल बात केली पाहिजे, विचार केला पाहिजे. हा मान, जो माना पडलाय, त्याच्या माना भेटला त्याच्याबद्दल. मासे अमालेकने आपल्या बरोबर जुलूम केला त्याच्याबद्दल. मामाधार सिनाय, पाचवी गोष्ट. आपण सिनाय डोंगराच्या जवळ आलो, तिकडे आपल्याला तोरा मिळाला सगळ्या आम इस्रायलला, क्लाल इस्रायलला. त्याच्याबद्दल रोज विचार केली पाहिजे, त्याच्याबद्दल बात केली पाहिजे रोज. सहावी गोष्ट, उमा शेहिक्सिफू आबोथेनु ल्या कदोश बारुखू बमिदबार उपरात बाएगेल. सहावी गोष्ट अशी आहे की आपल्या पूर्वजांनी जे मिसर देशाच्या बाहेर निघाली, त्यांनी किती किती वेळा खुदाला रागामध्ये आणला. स्पेशली जेव्हा त्यांनी गोल्डन काफ, ज्याला बोलतो मासे एगेल, जेव्हा मोशे रब्बेनू
40 दिवस आणि 40 रात हार सिनायला गेले तोरा घ्यायसाठी, तोरा शिकासाठी आणि नंतर मग इस्रायल लोकांना शिकवासाठी. आणि जेव्हा ते परत आले युद्ध जाईन तम्मूज, आपण ह्या दिवसांमध्ये आहोत आता, ते 40 दिवस खागा शावुओत ला चालू होतात, वाव सिवानला. जेव्हा मोशे रब्बेनू हार सिनायला गेले आणि युद्ध युद्ध गिमेल तम्मूजला परत आले, जेव्हा ते आले त्यांनी बघितलं का खालती एरेव राव, इस्रायल लोकांबरोबर जे एरेव राव आलेले आहेत ते मूर्तीपूजा करतात. त्यांनी एक एगेल खाफ, एगेल ही गायीचा मुलगा, त्याला काय बोलतात मराठीमध्ये, गायीचा मुला बनवलंय. आणि त्याची ते लोक मूर्तीपूजा करतात आणि त्याच्याने खूप वासरू वासरू बोल. वासरू, वासरू, थँक्यू थँक्यू आंटी. वासरू. वासरू, वासरू, वासरू त्यांनी जा सोन्याचा वासरू बनवला आणि त्याची मूर्तीपूजा करत होती एरेब्राव. आणि मोशे रब्बानी जो आला त्यांनी भडकले आणि त्यांनी ती धारण्या फोडली. तर त्याची ही 6वी आठवण केली पाहिजे रोज, असं आपल्याला आज्ञा दिलेली आहे. तर ही 6वी वाळवंटामध्ये खुदाला राग आला अशी अशा अशा गोष्टी केल्या म्हणून, आणि त्याच्यामुळे त्याची आपण हर हर रोज आठवण केली पाहिजे. 7वी झिख्रोनोत मा शेयाचू बालाकू बिलाम लासोत लाभोथेनु लेमान दात सितकोत हशेम. सिदूर मध्ये असं लिहिलं आहे, ही 7वी गोष्ट. आणि आपण आता बम्मिदबारचं पुस्तक चालू केलं आहे शब्बातला वाचायला. जवळजवळ 4-5 ह्याच्या नंतर आपण बालाक, बिलाम आणि बालाकची गोष्ट वाचू. तर बालाक आणि बिलाम एक राजा होता आणि एक नावी होता, एक प्रॉफिट होता, नॉन ज्युइश प्रॉफिट होता. त्या दोघांनी मिळून इस्रायल लोकांना शाप द्यायला ट्राय केला, पण खुदानी वाचवला आणि शाप द्यायच्या ऐवजी आपल्याला ब्राखा मिळाली. तर ह्या गोष्टीची आपण रोज आठवण केली पाहिजे, अशी आपल्याला आज्ञा दिलेली आहे. तर बालाक आणि बिलाम यांनी खूप ट्राय केला आपल्याला शाप द्यायला, इस्रायल लोकांची ला खालती पाडायला, पण खुदानी आपल्यावरती दया केली आणि तो शाप आपल्याला ब्लेसिंग झाली, ब्लेसिंग भेटली. 8वी गोष्ट उमासे मिरियामा नेविया. मिरियामा नेविया यांचं नाव मिरियाम का होता, तर त्यावेळेला मिसर देशामध्ये इस्रायल लोकांना मिसर लोक, फरो आणि मिसर लोक त्रास द्यायला चालू केलेली. सांगितलं मुलं नाही आणायला, मुलं आणली ते लोकांना मारून टाकतील. त्यावेळेला मिरियामचा जन्म झाला आणि म्हणून त्याच्या आई बापाने, योखेवेत तिची आई होती आणि तिचे वडील आमराम, जे मोशे रब्बेनूचे आई वडील पण होते आणि आरोना कोहेनचे पण आई वडील होते. मिरियाम हा नेविया ही मोशे आणि आरोनची मोठी बहीण होती. आणि हा नाव मिरियाम म्हणजे मार बे मिच्राईम, मार बे मिच्राईम. मराठीमध्ये मिसर देशामध्ये मला खडवा आहे, कडवा, मार म्हणजे कडू. आणि म्हणून तिचं नाव तिच्या माता पितेने तिला मिरियाम नाव दिला. मिरियाम मोठी झाली, नेविया होती लहानपणापासून, तिने मोशे रब्बेनूला वाचवला. पण मिसर जेव्हा वाळवंटामध्ये होतो, तिच्या स्फूर्तनी, ती एवढी सदिका होती, तिच्या स्फूर्तनी, तिच्या पुण्याने सगळ्या इस्रायल लोकांना पाणी मिळायचा वाळवंटामध्ये, एवढी महान होती. पण तिने एकदा मोशे रब्बेनू आणि तिच्या आणि त्यांची बायको चिप्पोरा बद्दल बात केली आणि म्हणून तिला सराज आला. सराज ही जर जर कोणत्याबद्दल वाईट बात केली किंवा कोणत्याबरोबर बात केली
आणि ती वाईट बात आहे, तर त्याच्याने चरात येऊ शकतो. लास्ट टाइम जर तुम्ही लास्ट शिवर काय त्याच्या 2 शिवर पहिले मी चरात काय येतं त्याची 7 रिझन दिलेले आहेत. कधी 10 रिझन असतात, कधी 7 रिझन असतात. गेमारामध्ये तलमुदामध्ये 7 रिझन आहेत. आणि एक रिझन आहे जेव्हा आपण कोणच्याबद्दल वाईट बात केली, वाईट काहीतरी सांगितलं कोणच्याबद्दल, आणि जे खरा असला तरी वाईट केला, तर त्याच्याने चरात हा रोग येतो. तर मिरियामला त्रास आला का तिने तिच्या भाव आणि भावाच्या बायकोबद्दल बात केली, आणि म्हणून तिला 1 हप्ता बाहेर काढली गेलेली. आणि त्या गोष्टीची आपण रोज आठवण केली पाहिजे आणि तिकडनं शिकायला पाहिजे. कोणच्याबद्दल वाईट बात केली नाही पाहिजे. वाईट बात केली आणि ती लाश होणारा मानले जातो, आणि त्याच्याने चरात हा रोग येतो. ही 8वी गोष्ट होती. 9वी गोष्ट, उमित्वात וזכרת את השם אלוקיך כי הוא הנותן לך כוח לעשות חיל. इंग्लिश मध्ये असं लिहिलं आहे त्याचा, द कमांडमेंट, यू शाल रिमेंबर हशेम युअर गॉड, फॉर इट इज ही हू गिव्स यू स्ट्रेंथ टू अक्वायर वेल्थ. आणि हे पण आपल्याला सेफे दिवारी मध्ये ही आज्ञा दिलेली आहे की रोज आपण खुदाला विसरला नाही पाहिजे, की तो आपल्याला कोआख देतो, तो आपल्याला शक्ती देतो ह्या जगामध्ये राहायला. स्पेशली आपल्याला धन भेटासाठी, पैसे भेटासाठी खुदा आपल्याला मदत करतो. आणि त्याची आपण आठवण दररोज घेतली पाहिजे, केली पाहिजे खुदाची. וזכרת את השם אלוקיך כי הוא הנותן לך כוח לעשות חיל. ही होती 9वी. ह्याच्याबद्दल आपण अजून बात करू. ह्याच्याबद्दल खूप पुस्तकं लिहिले गेलेली आहेत. आणि लास्ट गोष्ट ज्याची आपण आठवण रोज कराची आपल्याला आज्ञा दिलेली आहे, ती आहे उस्किरात येरुशालाइम तिब्बाने वे तिकोनेन बिमेरा बेआमेनु आमेन. दररोज आपण येरुशलाइमची आठवण केली पाहिजे. आणि जेव्हा आपण येरुशलाइम नाव घेतो तोंडात ना, किंवा त्याची येरुशलाइमची आठवण काढतो, तिथे आपला बेत अमिकदाश होता. एका टायमाला आपला पवित्र मंदिर होता. आपले जे राज्य होते युदा आणि इस्रायलचं राज्य होता, त्याचा कॅपिटल जेरुसलेम होता. युदाचा येरुशलाइम होता, त्याला जुडा बोलतात. आणि त्याची आपण रोज आठवण करतो आज, कारण आपल्याकडे बेत अमिकदाश नाही आहे. आणि जेव्हा आपण येरुशलेमचं नाव घेतो तर बोलतो तिबाने वे तिकोनेन बिमेरा बेआमेनु आमेन. मे इट बी रिबिल्ड अँड रिएस्टॅब्लिश स्पीडीली इन आवर डेज. जेव्हा आपण येरुशलेमची याद घेतो तर ऑटोमॅटिक आपण आपला पवित्र मंदिरचा आपण आठवण काढतो. येरुशलेम आणि बेत अमिकदाश संगती जातात. तर इथे जखरियत मध्ये आपल्याला आज्ञा दिलेली आहे येरुशलेमची आठवण काढायला. आणि हे आपल्याला ही आठवण काढायची आज्ञा आपल्या खुमाश मध्ये आपल्याला नाही मिळणार. ही आपल्याला मिळेल तनाख मध्ये, तेहलीम मध्ये लिहिलेली आहे. तेहलीम 137:5-6. आणि जेव्हा ह्याच्यामध्ये मी जेव्हा डिटेल मध्ये जाईन तेव्हा मी त्या तेहलीम मध्ये काढून दाखवेन. तर अशा हे 10 गोष्टी आहेत ज्याची आपल्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांगितले गेलेले आहे की आपण ही रोज ह्या गोष्टींची हर एक इस्रायल माणसांनी आठवण केली पाहिजे. कोण कोण बोलतात की बोलले गेली पाहिजे. आणि बहुतेक करून खूप सिदुरींमध्ये सकाळच्या शाखरीची नमाज झाल्यावरती ह्या 10 गोष्टी
लिहिलेले आहेत. जसं मी आता हिब्रूमध्ये वाचून दाखवल्या आणि ते मराठीमध्ये बोलायचं ट्राय केला. तर आता मी स्टार्टिंगला परत जाईन. पहिली गोष्ट जी आहे ती येत्सियात मिच्राईम. तर जवळजवळ अर्धा तास राहिलेला आहे. तर येत्सियात मिच्राईम बद्दल मी खूप बात करू शकतो. एवढी बात करू शकतो की सकाळ होऊ शकते. जसं आपण पेसाकला आपल्याला पेसाकच्या सेदेरच्या रात्री आपल्याला येत्सियात मिच्राईम बद्दल बात करायची. सिप्पूर येत्सियात मिच्राईमच्या गोष्टीबद्दल, मिस्र देशाच्या बाहेर आलो त्याच्याबद्दल गोष्ट, त्या गोष्टीची मिद्राश मधना हुमाश मधना बात करायला आपल्याला आज्ञा दिलेली आहे. ती एक वेगळी आज्ञा आहे आणि ती आपण पाळतो लेल सेदेरला पेसाकच्या रात्री, आणि ती सकाळपर्यंत बोलू शकतो. म्हणून ही येत्सियात मिच्राईम हा टॉपिक खूप, ह्याच्यावरती खूप पुस्तकं गेलेले आहेत. आपला पुरा आगादा, पेसाकचा जो आगादा आहे, जो पुस्तक आपण वाचतो पेसाकच्या पहिल्या रात्री, तो येत्सियात मिच्राईमच्या मिtzवाबद्दलचा वरती बेस्ट आहे. आणि ह्याच्याबद्दल आपण रोज बात करतो, रोज ह्याच्याबद्दल आपण विचार करतो, रोज वेगळे वेगळे आपण मिtzवत पाळतो येत्सियात मिच्राईमच्या फाउंडेशन वरती. जवळजवळ अर्धा तास झाला. मी आता आतापर्यंत जे काय बोललो त्याच्यावरती कोणाला काय प्रश्न आहेत का? कोणाला काय प्रश्न असतील ह्या 10 गोष्टींबद्दल, तर पहिले मी येत्सियात मिच्राईम बरोबर चालू करीन. ह्याच्यामध्ये जेव्हा बात करताना जर कोणाला काही पण प्रश्न असला तर विचारा. ही टॉपिक आपल्या धर्माची फाउंडेशन टॉपिक आहे. येत्सियात मिच्राईम म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात गोइंग आउट ऑफ इजिप्ट. त्याला बोलतात इंग्लिशमध्ये एक्सॉडस फ्रॉम इजिप्ट. इजिप्त म्हणजे मिशर देश. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले पूर्वज अब्राहम, इसाक आणि याकोबच्या वेळेला अब्राहम अविनूला मिसर देशामध्ये जायला लागला आणि ते तिकडनं निघाले आणि खूप खूप जेव्हा ते गेले तेव्हा खूप गरिबीमध्ये गेले आणि बाहेर निघाले तर खूप पैसेवाले निघाले. त्यांचा मुलगा इस्हाक ला कधी गरज पडली नाही कशाचीच. जेव्हा ती त्यावेळेला फॅमिन होती त्या एरेच केनानमध्ये आणि त्यांना वाटलं का माझे वडील अब्राहम मिसर देशामध्ये गेलेले, फॅमिन असल्यामुळे, पण देवानी सांगितलं इस्हाकाला काय तुला जायची जरूरत नाही, तुला मी सगळ्यात घरपर्यंत देईन. नंतर मग अब्रामाचा नातू याकोब विनू त्यांना मिसर देशामध्ये जायला लागला, कारण त्यांचा मुलगा योसेफ तिकडे राजा झाला. परो राजाच्या इथे खूप मोठा माणूस झाला. आणि खनान देशामध्ये जिथे ते राहत होते तिथे फॅमिन झाली, खाया पियाला नव्हता, तर त्यांना जायला लागला. 70 माणसं आली मिसर देशामध्ये. आणि आपला पुरा धर्म सिप्पूर येत्सियात मिच्राईम जे मिसर देशामध्ये घडले आणि तिकडनं कसे बाहेर आले त्याच्यावरती बेस्ड आहे. जगामध्ये वेगळे वेगळे धर्म आहेत. कुठचा धर्म ह्या माणसावरती पासून चालू झाला, कुठचा धर्म ह्या माणसापासून चालू झाला, कुठचा धर्म ह्या माणसापासून चालू झाला. पण आपला यहुदी धर्म, इस्रायल लोकांचा धर्म कुठच्याच माणसापासून चालू नाही झाला. खुदानी अब्राहम, इसाक, याकोब यांची पोरं बेने इस्रायलला मिसर देशामध्ये ठेवली. तिकडे त्यांना पारो आणि मिसर लोकांनी, मिस्री लोकांनी हाल केले. त्यांना स्लेव्स बनवला, गडी बनवला.
पण खुदाने बेने इस्रायल लोकांवरती दया केली आणि त्यांना त्या वाईट देशांना बाहेर काढले. फक्त त्यांना बाहेर काढले नाही, पण 50 दिवसानंतर मग त्यांना शास्त्र दिला हार सिनाईवरती. फक्त शास्त्रच दिला नाही आणि शास्त्राचे नियम दिले नाही, पण खुदाने त्यांना आम एक नेशन, एक जमात बनवली. आणि त्या जमातींना बेने इस्रायल बोलतात. बेने इस्रायल म्हणजे याकोबाची 12 पोरं, त्याच्यामध्ये 2 पोरं मेनाशे आणि एफ्राईम योसेफाची. आणि म्हणून आपल्याला इस्रायल धर्म बोलतात. एक याकोबाचा मुलगा होता, त्याला नाव होता जुडा, यहुदा. यहुदा सगळे राजशाही होती जी ती यहुदाची होती. दाविद अमेलेक, श्लोमो अमेलेक, त्याच्यानंतर सगळी जी राज आली ती सगळी युधापासून आली. पहिला राजा बिन्यामीनचा होता शाऊल, पण त्याच्याऐवजी बाकी सगळी राज यहुदापासून होती. जेव्हा आपण गलूतला गेलो तर युदा आणि बिन्यामीन सगळ्यात लास्ट गलूतला भाकलले गेला इस्रायल धरतीपासून. आणि म्हणून सगळ्यांना आपल्याला यहुदी बोलले जातं. इंग्लिशमध्ये किंवा जर्मनी किंवा दुसऱ्या पर जमातीमध्ये ज्यू बोलले जातात. कोणी आपल्याला विचारलं तुम्हाला इस्रायल का बोललं जातं, तुम्हाला ज्यू का बोलले जातं, तर इस्रायल कारण आमचा पूर्वज आजोबा जो अब्राहम अविनूचा नातू होता याकोब, त्याचं नाव होतं इस्रायल. त्याला 12 पोरं होती आणि आम्ही त्यांचे वंश, आणि म्हणून आम्हाला इस्रायल बोलले जातात. तुम्हाला ज्यू का बोलले जातात, तर याकोबाचा एक मुलगा होता यहुदा, आणि यहुदा पासून सगळी राज्य आली. आणि लास्टला गलूत मध्ये जाणारा युदा आणि बिन्यामीन होता, म्हणून सगळ्यांना यहुदी बोलले जातं. आणि ते इंग्लिश मध्ये ज्यू बोलतात. ही बोलाची का आहे, कारण मिसर देशामध्ये येत्सियात मिच्राईम, मिसर देशाच्या बाहेर जाण्याची गोष्ट पासून आपला धर्म आपल्याला खुदानी जवळ घेऊन आपल्याला एक नेशन, आपल्याला एक जमात बनवली. आपला धर्मच नाही फक्त, पण आपली एक जमात आहे. आपण एक 12 माणसाची, 12 भावांची आपण त्यांची पिढी आहोत. आता आपण बमिदबार पुस्तक चालू केला. बमिदबारच्या पहिले हरेक पोरगा याकोबाचा त्याचं नाव घेतले गेलंय. रुबेन, शिमोन, लेवी, इसाखार, जेबुलून, गाद, आशेर, दान, नफ्ताली, याकोब, योसेफ आणि योसेफची 2 मुलं मेनाशे, एफ्राईम, आणि लास्टला बिन्यामीन. राखेलाची 2 पोरं योसेफ आणि बिन्यामीन, आणि योसेफची 2 पोरं मेनाशे आणि एफ्राईम. हे पण हे 12 मध्ये येतात, काउंट होतात. एक आपला बापासारखा योसेफ आणि एक लेवीच्या ऐवजी काउंट होतो. ह्याचा हिशोब आता विचार आला तर सांगतो. तो हिशोब कसा, याकोबाला 12 पोरं होती, ज्यांची नावं मी आता घेतली, आणि योसेफाला 2 पोरं होती. तर आपण बेने इस्रायलला 12 कसे बोलतो? 12 तर याकोबीचे आहेत, आणि जर मेनाशे आणि एफ्राईम टाकला तर अजून 13, 14 होतात. तर योसेफाला आपण काढतो आणि त्याच्याऐवजी त्याचा एक मुलगा टाकतो परत पुढं, आणि 12च्या काउंट मधनं लेवीला काढले जातात.
शिमोन आणि लेवी हे नेहमी लढाई करायचे. ह्यांनी खामोर आणि त्याच्या सगळ्या माणसांना मारून टाकला. चांगला कारण होता त्यांना का मारला म्हणून. पण माको बोलला का तुम्ही लोक संगती लढाई करतात, तुम्हाला दोघांना संगती मी कधी नाही ठेवणार. म्हणून त्यांनी शिमोन आणि लेवीला बाजूबाजूबांना काढून टाकला आणि लेवीला वेगळ्या आज्ञा दिलेल्या आहेत. जेव्हा आपण इस्रा इस्रायल धर्तीमध्ये येतो तर लेवीला जमीन भेटत नाही. सगळ्यांना जमीन भेटते, लेवीला भेटत नाही. लेवी फक्त बेतामिकदासच्या इथे काम करतो. लेवी पासून कोहानिम पण झालेत आणि कोहानिमला पण बेतामिकदास शास्त्राचं काम, बेतामिकदास पवित्र मंदिर मधले काम, फक्त तेच काम. त्यांना नाखाला नाही, त्यांना येरुशा नाही. त्यांना येरुशा म्हणजे इनहेरिटन्स बोलतात इंग्लिशमध्ये, जे आपल्याला बाप दादाकडनं मिळतो तर लेवीला आणि कोहेनला मिळत नाही. त्याच्याऐवजी दुसरी पोरं जे योसेफाची मुलं आहेत, मेनाशे आणि एफ्राईम, तर एकाला योसेफचा भाग भेटतो आणि एकाला लेवीचा भाग भेटतो. आणि म्हणून आपल्याला लेवीला आपण मासेर द्यायला पाहिजे, द्यायला आज्ञा दिलेली आहे. सेदाका द्यायची आज्ञा दिलेली आहे आणि ती लेवीला जाते. आज आपल्याला माहिती नाही कोण कोण आहे, पण जे तोराचा अभ्यास करतात, जे तोरा शिकतात, त्यांना लेवी मानले जातं. आणि म्हणून त्यांना सपोर्ट करायची आपल्याला आज्ञा दिलेली आहे. तरी जरा मी यचियात मिस्राईमच्या बाहेर जरा गेलो. जसा मी सांगितलं यचियात मिस्राईम बद्दल, मिसर देशाच्या बाहेर जायच्या बद्दल आपण ने खूप बात करू शकतो. एवढी बात करू शकतो की आपल्याला आज्ञा दिलेली आहे ह्याच्यामधनं खूप आज्ञा यचियात शास्त्रामधल्या 613 पैकी खूप आज्ञा यचियात मिस्राईम वरती बेस्ट आहेत. जशी तल्लीत घाल, तल्लीत घालच्या मध्ये आपण ब्राहा करतो आणि आपल्याला विचार केला पाहिजे तल्लीत आपण का घालतो. त्याचे 3 रिझन आहेत. एक कारण आपण बोलतो झेखर ले यचियात मिस्राईम, यचियात मिस्राईमच्या यादमुळं मी आता ही चिठ्ठीत घालतो, तल्लीत घालतो. मेजुजाला हात लावच्या वेळेला पण आपण विचार करतो यचियात मिस्राईममुळे आम्हाला ही आज्ञा दिलेली आहे. ते फिलिन घालतो तेव्हा यचियात मिस्राईम बद्दल बात करतो. ही जखीरात यचियात मिस्राईम आपल्याला शास्त्रामध्ये कुठे लिहिलेली आहे तर खुमा शेमोत मध्ये चॅप्टर 13 युथ गिमेल आणि त्याच्यामध्ये 3री लाईन, आणि जी आपण तेफिलिन मध्ये एक पॅराग्राफ मध्ये ही लाईन पण लिहिलेली आहे. आणि आपण तेफिलिन घातल्यावरती बोलतो पण वयोमेर मोशे एल हाम झखोर एत हयोम हजे अशेर याचाते मिमित्राइम मिबेद आवादिम की बेखोजेक याद होत्सी हशेम एतखे मिजे. अशी हे पासूक मध्ये लिहिलेलं आहे. वयोमेर मोशे एल हाम, मोशे रब्बेनू सगळ्यांना बोलतात झखोर याद करा, खयावीम अतेम निस्खोर बेखोल योम मिमे खयेखेम, तुम्ही हर रोज आठवण तुम्ही करायलाच पाहिजे यचियात मिस्राईमची, ह्या दिवसाची. एत हयोम हजे, हा दिवस, अशेर याचा ते मी मिस्राईम, जिथे तुम्ही बाहेर निघाले मिसर देशाच्या, मिबेद आबादीम, ह्या स्लेव्हरीमध्ये, ह्या प्रॉब्लेम मध्ये इस्रायल लोकांना मिस्र लोकांनी स्लेव्ह बनवलेला, गडी बनवलेला, गुलाम बनवलेला. या गुलामीमधनं तुम्हाला बाहेर काढल्या त्याची तुम्ही आठवण केली पाहिजे. की बेखोजेक याद होत्सी हशेम एतखेम मिजे, कारण खुदानी एकदम चमत्काराने मोठ्या हाताने, खोजेक याद म्हणजे एकदम स्ट्रॉंग हाताने खूप चमत्कार करून खूप तुम्हाला
खूप तुम्हाला मदत करून या गुलामीमधनं ह्या मिसर देशामधनं बाहेर काढलेली आहे. इथे आपण शिकतो ही आज्ञा ह्याच्यामुळे आपण रोज येत्सीयत मिच्राईम बद्दल विचार केले पाहिजे, बात केली पाहिजे. पण फक्त आपण विचार नाही करत, फक्त बात नाही करत, पण खूप खूप मिचवत असे खूप खूप असे आज्ञा आहेत जे येत्सीयात मिच्राईम वरती बेस्ड आहेत. फॉर एक्झाम्पल आपण किदुश करतो शब्बातला. किदुशच्या पहिले शब्बात जो आपल्याला दिलेला आहे, जी सेकंड पॉइंट आहे इथे, तो पण एक आहे. पहिला पॉइंट आहे, आपण किदुश मध्ये बोलतो ओ से मा से बेरेशिस. खुदानी जग बनवला 6 दिवसामध्ये, 7वा दिवस शब्बात शब्बात केला. आणि दुसरा रिझन आहे की खुदानी बेने इस्रायलला मिस्र देशामधनं बाहेर काढला आणि त्या 5व्या दिवशी तोरा दिला, आज्ञा दिल्या, तोऱ्याचे नियम दिले. आणि त्या दिवशी आपल्याला त्याची जमात बनवली. त्याचा फर्स्ट बॉर्न, पहिला पुत्र जसा असतं तसा आपल्याला बनवला. त्या दिवशी, ज्या दिवशी तोरा दिला, त्या दिवशी आपल्याला एक नेशन बनवला. आणि म्हणून आपण त्या दिवसाची ज्या दिवशी आपण मिसर देशाची बाहेर गेले आपले पूर्वज, ते आपले हर एक पिढी आणि हर एक दिवसामध्ये आपण त्याच्याबद्दल बात करतो, त्याच्याबद्दल विचार करतो. किदुश मध्ये आपण बोलतो, नमाजीमध्ये आपण बोलतो, हर एक मोना मध्ये शब्बात असो किंवा रोज असो, रोज आपण दिवसाचा आणि रात्रीचा शेमा इस्रायल बोलतो. बोलाची आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आणि शेमा इस्रायल मध्ये आपल्याला येत्सियात मिच्राईम, लास्ट पॅराग्राफ मध्ये येत्सियात मिच्राईम आठवण कराची. आपण बोलतो आणि अदोनाय एलोहेम अशर होचेती एतखेम मेरेच मिच्राईम लिओत लाहेम लेलोईम आणि अदोनाय एलोहेम एमेत. तर ह्या ओळीमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला दिमाग, आपला विचार असतो करायला पाहिजे की आपण आपली पूर्वज मिसर देशाच्या बाहेर खुदानी काढली, खूप मोठे चमत्कार करून. नाही काढली असती तर आपण तिकडच राहिलो असतो आणि तिकडच आपण गुलाम राहिलो असतो आणि त्या गुलामीमधनं कधीच बाहेर येऊ शकू नव्हतो. फक्त खुदानी आपल्याला त्या गुलामीमधनं काढला नाही, पण त्यांनी आपल्याला जमात बनवली, त्याची माणसं बनवली आणि आपला धर्म डायरेक्ट खुदानी आपल्याला दिला, हशेमने आपल्याला दिला. ह्याची आपण आठवण रोज करतो. तर आपण खिदुश मध्ये करतो, नमाजी मध्ये करतो, रोज सकाळी संध्याकाळी नमाज मध्ये करतो, तलीत तेफिलीन घालतो तेव्हा आपण हे करतो, मेजुजाला किस करताना आपण याची याद करतो किंवा केली पाहिजे. हर एक आपला सण, रोश हशाना असो, पुरीम आणि हनुका सोडून हर एक सण, जर तो योम किपूर असो, जर तो रोश हशाना असो, जर तो सुक्कोत असो, जर तो पेसाक असो, जर तो शबवत असो, हर एक बेस्ड ऑन येत्सियात मिच्राईम. तर हा पहिला पॉइंटची बद्दल मी आता बात केली. नेक्स्ट टाइम आपण शब्बात मध्ये जाऊ, जो दुसरा पॉइंट आहे ज्याची आपण रोज बात केली पाहिजे. येत्सियात मिच्राईम ही टॉपिक माणूस लास्ट दिवस पर्यंत येत्सियात मिच्राईम आपण विसरत नाही. त्याची आपण बात करतो, त्याच्याबद्दल आपण सुक्कोत पाळतो, त्याच्यामुळे आपण पेसाक पाळतो.
आणि रोज आपण दिवसातना दोनदा बात करतो. शेमा इस्रायल नामाजीमध्ये शेमा इस्रायल जेव्हा बोलतो त्याच्या थर्ड पॅराग्राफ मध्ये किदुश मध्ये हर एक टायमाला किदुश करतो, तर आपण झेखेर लेसियात मिस्राईम बोलतो. मिसर देशामध्ये आपल्यावरती खुदाने खूप चमत्कार करून बाहेर काढला त्या गुलामीमधना. आपल्याला एक जमात बनवली, आपल्याला एक नेशन बनवला आणि आपल्याला पुढे खूप मोठी धरती दिली एरेच इस्रायल. आणि त्याची आपल्याला रोज विचार केले पाहिजे आणि बात केली पाहिजे ची आपल्याला ही त्या आज्ञा दिली. नेक्स्ट टाइम आपण शब्दात बद्दल बात करू. शब्दात पण एवढी मोठी टॉपिक आहे जे फक्त एक तासामध्ये बोलू नाही शकत. मोठे मोठे गिदोले दोर महान माणसं शब्दाचा रोज अभ्यास करतात. शब्दासाठी हर एक दिवस धार्मिक लोक, जर रविवार आहे तर ते लोक रविवारी काय विकत घेतात, तर लिखवोट शब्दात कोदेश ते विकत घेतात. एक दिवस वाईन शब्दाच्या किदूससाठी आईन, एक दिवस शब्दासाठी मच्छी, एक दिवस शब्दासाठी मटण, एक दिवस शब्दासाठी जर कपडे घ्यायचे असले तर कपडे चांगले, एक दिवस शब्दासाठी खाया पियाची वस्तू, एक दिवस शब्दासाठी नेर कॅन्डल शब्दातला लावासाठी आपल्याला दे रबानान 7 दे रबानान मधला एक दे रबानान आज्ञा आहे. शब्दातला कॅन्डल लावायला 2 मिनिमम. पण शब्दात चा रोज अभ्यास केला पाहिजे, शिकर्षण घ्यायला पाहिजे. आणि मोठी गिदोले दोर खखामीम तलमुदामध्ये एक अख्खा पुस्तक आहे मसेखेत शब्दात. दुसरा पुस्तक, पहिला ब्राखोत आणि दुसरा शब्दात. शब्दाचे नियम खूप आहेत. त्याला 39 लामेद तेत मेलाखोत शब्दाचे आहेत. त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे, त्याचा चांगला शिकला पाहिजे, तर समजेल शब्दात कसा पाळायचा. शब्दात ही टॉपिक माणूस लास्ट दिवस पर्यंत जसा यसियात मिस्राईमच्या बद्दल शिकत असतो, त्याच्याबद्दल बात करत असतो, तशीच शब्दाचे हलाखोत, शब्दाचे नियम, शब्दात काय आहे, कसा दिला गेला, खुदाने 7वा दिवस कसा आपल्याला दिला, ह्याची शब्दाच्या बद्दल शिक्षण घेणे किती इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपण शब्दाचा ज्ञान आणि शिक्षण घेतला तर आपल्याला समजेल शब्दात कसा पाळायचा, कसा शब्दात मध्ये काय केला पाहिजे, काय नाही केला पाहिजे, कशी खुदा आपल्याला मदत करतो शब्दाच्या बद्दल ज्ञान घ्यायला, बद्दलचे एकदम प्रतिम, एकदम पर्टिक्युलर पाळायला. आणि जो शब्दात पाळतो पण त्याला ते नियम समजत नाही किंवा शिकलत नसेल तर तो शब्दात पाळू शकत नाही. आणि त्याच्याबद्दल आपण बेजरात हशेम नेक्स्ट शिऊर मध्ये थोडाशी बात करू. पण शब्दात मध्ये एवढे नियम आहेत की ते एका तासामध्ये कधीच येऊ शकत नाही. आणि म्हणून शब्दाची चे नियम नेहमी शिकायला पाहिजेत. आणि ह्या बेजरात हशेम ह्याच्यामध्ये शिवरिम पण आहे, जिथे शब्दाची बात केली जाईल असेल त्याची हरेकानी लक्ष द्यायला पाहिजेत. शब्दात बद्दल मोठे मोठे खखामीम रोज त्याची नियम शिकतात, कारण शब्दाचे खूप नियम आहेत. जसा पेशक सणाची खूप नियम आहेत, तसाच शब्दाचे खूप नियम आहेत. तर बेजरात हशेम नेक्स्ट टाइम आपण शब्दात परत बात करू. या टायमाला थोडीशी मी यचियात मिस्राईम बद्दल बात केली. आणि यचियात मिस्राईम पण टॉपिक, जशी शब्दाची टॉपिक खूप मोठी टॉपिक आहे, तशीच यचियात मिस्राईमची टॉपिक मोठी आहे. आणि जेव्हा आपल्याला डोक्यामध्ये वेगळे विचार येतात तर आपण ते विचार यचियात मिस्राईम, शब्दात, मान आणि हे एसेर झेखिरोतच्या वरती जर आपण दिमाग ठेवला तर आपण वाईट विचार किंवा वेगळे विचारच्या ऐवजी हे
ह्या विचारामध्ये येऊन आपण स्पिरिच्युअल बेनिफिट पण घेऊ शकतो आणि आपल्याला त्याचा एक मिचवा पुण्य पण भेटतो. बेजरात हशेम आतापर्यंत बात केली. जर कोणला ह्याच्यावरती काय प्रश्न आहेत ते चॅट मध्ये कोणी काहीतरी लिहिलंय मेसेज वारिस. So if no questions, I will end here. Thank you so much for attending. Hope this was interesting. God willing, next time we'll talk about Shabbat Bezrat Hashem. So, तोदा रबात सगळ्यांना. जर कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता आता. तोदा रब्बा, तुम्ही Thank you. खूपच छान सगळी माहिती दिली. तोदा रब्बा. Thank you. Thank you व्हेरी for गुड, attending. व्हेरी Thank गुड, व्हेरी गुड शिव. तोदा you. रब्बा. Thank you. Hope everybody enjoyed. Any questions, please let me know. Please. חזק וברוך, יישר כוח הרב. חזק ומזק. תודה רבה, תודה שיעור רבה. מאוד טוב. ברכה תודה והצלחה. רבה מאוד. שבוע טוב. תודה חודש רבה. טוב.